लक्ष्मी माते माते माते। उठ स्मिता, अखंड सौभाग्यवती भव। येते मी। थांब मध्ये, कुठे निघालीस? मला निश्चित स्थान असतं का? का रागवलीस माझ्यावर? आज लक्ष्मी पूजन, तुला साकडं घालण्याचा दिवस आणि आजच तू सोडून निघालीस? माते, असा कोणता अपराध घडला माझ्याकडून? ज्या घरात तिरस्कार आहे, द्वेष आहे, हेवेदावे आहे, त्या घरात लक्ष्मी कधीही नांदत नाही। पण माझ्या घरात तर सुखच सुख आहे माते। डोकावून पहा। कुणाला फसवतेस? मला की स्वतःलाच? हे सुख आहे की सुखाचा आविर्भाव? माते, मोठ्या मिनतवारीने मिळवलंय का मी हे सगळं? माझा सौदा करून? माते, तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन मी तुझ्या सोबत राहायला आले, आणि तू या स्वार्थी लोकांवर दोन्ही हातांनी मला उधळू पाहतेस? कुणी अधिकार दिला तुला? दुसरा पर्याय नव्हता माझ्याजवळ। परंतु माझ्याकडे पर्याय आहे, निघून जाण्याचा। येते मी। नाही माते, मी तुला नाही जाऊ देणार। पाण्याला मुठीत धरण्याचा अट्टाहास करू नकोस। जाऊ देत मला। ठीक आहे माते, तुझा विरहच माझ्या नशिबात असेल तर तुम्हाला मान्य। फक्त एक विनंती, आज दिवाळीचा सण आहे। तिन्ही संजेला तुझ्यासारखी सवाशीण माझ्या घरात आली आहे। इथलं कुंकू लावल्याशिवाय मी जाऊ देणार नाही तुला। हा माझ्या संस्कारांचा अपमान आहे। क्षणभर थांब, मी आतून कुंकू घेऊन येते। थांब। सौभाग्य लेणाय तू। सौभाग्याचा अपमान करणाऱ्यांच्या घरात कवडी मोलाचे ठरतं ते। या घरातल्या कुंकवाला पावित्र्याचा स्पर्श नाही आहे, तो फक्त हेव्याचा वास आणि स्वार्थाचा रंग। म्हणूनच इथलं कुंकू मला निषिद्ध आहे। माते, माते, का परीक्षा पाहतेस माझी? परीक्षेशिवाय भक्ती उजळत नाही। येते मी। थांब, मी माझ्या माहेरून कुंकू आणते। पण माते, मला तुझ्याकडून एक वचन हवंय। मी तुला कुंकू लावल्याशिवाय तू या घरातून जायचं नाहीस, मान्य? मान्य। पण लवकर या घरात जीव घुसमटतोय माझा। आलेच। ताई, तू एवढी अचानक? मी तर तू आत्ता इथे? हो आई, आज मी माहेर येऊन सासरचं दान घेऊन जाणार आहे। अगं अगं, पण स्मिता, आई, तुझ्या मुलीला तुझं सत्व दे, योग्य निर्णय घेण्याची शक्ती दे। ताई, चाललीस तू? हो। नाही, 2 दिवसांनी भाऊबीज आहे, मी येईन ना। स्मिता, सांभाळून जा हो बाळा। थांब स्मिता, इतक्या घाईने कुठे निघालीस? लक्ष्मी मातेला कुंकू लावायला? अगं, हात क्षणी लक्ष्मी मातेला तुझ्या घराशी बांधून ठेवायला। तू जर लक्ष्मी मातेला कुंकू लावलंस ना, तर त्या क्षणी लक्ष्मी तुझ्या घरातून निघून जाईल कायमची। जर तुला तुझ्या घराचं वैभव टिकवायचं असेल तर आत्ताच तुला निर्णय घ्यायचा आहे। जर लक्ष्मी मातेस घरातून जाऊ द्यायचं नसेल तर लावू नकोस कुंकू,
लावू नकोस लावू नकोस काय करू काही सुचत नाही. थांबली का? कुंकू लावून माझी मुक्तता नाही करणार? काय झालं स्मिता? कुंकू लावायचं नाही का? आई तुझं सत्व मला दे, निर्णय घेण्याचं बळ दे. नाही माध्यम क्षमा कर. मला जायलाच हवं. मला जायलाच हवं. मला जायलाच हवं. थांब स्मिता, ही शुद्ध फसवणूक आहे. नाही माझी ही जपणूक या घराची आणि ती मीच करायला हवी ना. मला माहिती आहे आत्महत्या करणं हा अपराध आहे, पण संसाराच्या हितासाठी अपराध करणाऱ्या बायकांची परंपरा आहे या देशाची. तू ही स्त्रीच आहे. उद्या तुझं वैकुंठ धोक्यात आलं तर अपराध करायला तूही मागे पुढे पाहणार नाहीस. हे माझं वैकुंठ आहे, त्यात तुला बांधून ठेवण्यासाठी हा सगळा खटाटो. माझ्या या पदरात माझ्या वैकुंठाचं, माझ्या सासरचं दान झालं. मला क्षमा कर माते, क्षमा कर. मानस काय झालं याला? मानस अरे काय झालं? काय झालं? स्मिता बाळा, अगं डोळे उघड ना. तुम्ही तरी सांगा ना. काय झालं? स्मिता बाळा, स्मिता उठ बेटा. काय झालं तुला? काय झालं बेटा? स्मिता डोळे उघड. स्मिता उठ. स्मिता स्मिता आई बाबा, मी सगळ्यांना एकत्र आणलं. डॉक्टरला बोला पटकन. नको नको बाबा. बाबा आज घरातली लक्ष्मी घरातल्या तिरस्काराला द्वेषाला कंटाळून निघून चालली होती. तिला घरातच सांभाळून ठेवणं माझं कर्तव्य होतं. नाहीतर हे वैभव संपून गेलं असतं. आई मी तुम्हाला वचन दिलं होतं ना सगळे एकत्र येतील म्हणून. बघा सगळे एकत्र आले. पण तू आम्हाला सोडून जाऊ नको. अगं हे वैभव गेलं तरी चालेल, तू जाऊ नको. आई ती लक्ष्मी बघा तिथेच थांबली. ती या घरातच थांबणार आहे. होय ना माते? जोपर्यंत मी तिला माहेरचं कुंकू लावत नाही तोपर्यंत ती आपल्या घरातच राहणार आहे. आई खूप कमी सुवासिनींच्या वाट्याला येतो हे भाग्य. बाबा हे घर सांभाळायला हवं. त्याकरता सगळ्यांनी एकमेकांची चांगलं बघायला हवं.
नाहीतर लक्ष्मी रागाने निघून जाईल. आज तू हे घर सोडलंय, या घरातला जिव्हाळा असाच कायम राहू दे. तुझी तुझी कृपा या घरावर सतत राहू दे माते. रागिणी वहिनी, रागिणी वहिनी, आई आई बाबांना अंतर देऊ नका. लक्ष्मी नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील. आम्हाला माफ कर स्मिता. अगं तुझी तुझी माफी मागावी एवढी सुद्धा लायकी नाही का आमची? कोणत्या तोंडाने माफी मागू? आम्ही तुझ्यावर अन्याय केला, तुला वाटेल ते बोललो, पैशाला जवळ केलं आणि संगीता तिथून ठरली. असं म्हणू नका. आपलं घर नक्कीच सावरलं जाईल. लक्ष्मी माते, आमच्या घराच्या सदैव पाठीशी रह. पाठीशी. आई